मित्रांनो, नमस्कार. मी आपला आर्यन हेगडे. अमर सहकारी ह्या विषयाचा 5वा भाग घेऊन मी आपल्यासमोर आला आहे. आडಳಿತ कमिटीचा आडಳಿತ मंडळीचा रचना कसं करावी, सदस्यत्व कसं घ्यावे, सदस्यत्वाचा अनर्हता काय आहे, हे सगळे आपण गेल्या हप्त्यात बघितले आहोत. आज बघूया आडಳಿತ मंडळीचं काम, कर्तव्य काय आहे म्हणून. कुठल्या तरी विशेष संदर्भात आडಳಿತ कमिटीनं उपसमिती म्हणजे सब कमिटी करून घ्यायला आडಳಿತ कमिटीला सर्व अधिकार आहे आणि संस्थेच्या अध्यक्ष आणि कार्यदर्शी ही उपसमितीचा अध्यक्ष कार्यदर्शी असतील आणि आडಳಿत कमिटीच्या 3 किंवा 5 मेंबरला ह्या समितीत सदस्य म्हणून घ्यावे. उदाहरण म्हणजे त्वरित गतीनं कर्ज मंजुरी देण्यासाठी उपसमिती आणि बांधकाम वगैरे करण्यासाठी, इमारतीचं बांधकाम वगैरे करायचं असले तर त्यासाठी बांधकाम कमिटी आणि सुपर मार्ट वगैरे किंवा असं खरेदी विक्री करून घ्यायच्यासाठी खरेदी विक्री कमिटी असं कमिटी करून घ्यायला आडಳಿತ कमिटीला संपूर्ण अधिकार आहे. आणि उपकमिटीनं काय निर्णय घेतले हे निर्णय कार्यदर्शीनं आडಳಿತ कमिटीच्या समोर ठेवून घटनोत्तर मंजुरी घ्यावी. उपसमितीनं काय घेतलेले तीर्मान बदलायचे असले तर आडಳಿತ कमिटीला संपूर्ण हक्क आहे. आणि प्रत्येक आडಳಿत कमिटीचा असू दे किंवा सर्व सदस्याचा सभा असू दे, त्या सभेत पहिली पावट काय सभा झालेली आहे त्याची नोंद घेणे, म्हणजे त्या सभेत काय काय ठराव झाले त्याचं नोंद घ्याव्या आणि मंजुरी घ्याव्या. म्हणजे नाहीतर काय होतं, फक्त सभा घ्यायची, ठराव घ्यायचे, ते ठराव तसंच राहिलं म्हटलं तर काही संस्थेचा डेव्हलपमेंट होत नाही. ह्यासाठी पहिल्या सभेचा विषय ठराव नोंद घ्यावी. आणि दुसरा विषय जमा खर्चाचा असावा. म्हणजे गेल्या सभेतून ह्या सभेवर काय काय कुठल्या विभागापासून काय काय जमा खर्च झालेले आहे ते सगळे कार्यदर्शीनं सभेसमोर आणावे आणि त्याचं संपूर्ण परिशीलना करून आडಳಿत कमिटीने मंजुरी द्यावी. आणि त्याच्यानंतरचा विषय आद्यतेवर काही विषय तुम्ही चर्चेस घेऊ शकता. म्हणजे त्याच्यानंतर सदस्यत्वाखाली आलेल्या अर्जी परिशीलना किंवा सिब्बंदी किंवा आडಳಿत कमिटीच्या मेंबरने प्रयाण गेले असले तर प्रयाण भत्ते देणे, त्याच्या मंजुरी आणि वेळोवेळी सिब्बंदीला द्यायचं ग्रॅच्युटी किंवा इतर भत्ते म्हणजे घर भाड्याचं भत्ते, वैद्यकीय भत्ते असं भत्ते द्यायचे असते. त्या भत्त्याच्या विषयी तुम्ही चर्चा करू शकता. आणि सदस्यांनी काहीतरी कर्ज घ्यायचं असले तर आडಳಿत समिती समोर कर्जाचा अर्जी दिले तर कार्यदर्शीने काय करावे, म्हणजे त्याचं संपूर्ण माहिती सभेला द्यावी. म्हणजे त्याचा आर्थिक काय काय आहे आणि तो कुठल्या इतर सहकारी या इतर किंवा बँकेवरनं कर्ज घेतलं काय, हे सगळे त्यांनी परिशीलना करूनच आडಳಿत समिती समोर आणावे. नाहीतर विषय अपूर्ण होतो. आणि जामिनाचं आवश्यकता असले तर जामीनदारांचा आवश्यकता असले तर जामीनदाराचा पण संपूर्ण माहिती त्यांनी आडಳಿत समितीसमोर ठेवावे. नाहीतर कर्ज मंजुरीला त्या सभेत कर्ज मंजुरीला विषय पूर्ण होत नाही. आणि त्याच्यानंतर कटबाकी झालेले असले तर कुठल्या तरी कर्ज वेळोवेळी कोणी फेडले नसले तर त्याला कटबाकी म्हणतात. कटबाकीला असले तर त्यावर काय उपक्रम घ्यावे असं हे पण चर्चा आडಳಿत समितीत करावी. आणि जर आर्थिक वर्ष म्हणजे एप्रिल टू मार्च आर्थिक वर्ष म्हणतात, त्या आर्थिक वर्ष संपलेले असले तर सर्व सदस्यांनी अनुमोदना दिलेले हिशोब तपासण्यासाठी तपासकासमोर सगळा हिशोब ठेवण्यासाठी कार्यदर्शीला सूचित करावे. आणि हिशोब तपासणी होऊन संस्थेला लाभ झाले असले तर लाभाचे विभागणी करून सर्व सदस्यासमोर
ते ठेवावे आणि सर्व सदस्यांना त्यांच्या अनुमतीनेही मंजुरी घ्यावी. आणि पुढच्या वर्षासाठी बजेट तयार करणे किंवा गेल्या वर्षात बजेट मंजुरीत काय काय जास्त खर्च झाले असल्या तर त्याला पण सर्व सदस्यांची मंजुरी घ्यावी. आणि ऑडिट कमिटीचं कुठल्याही ठराव संस्थेचं नष्ट व्हायला अनुकूल करण्यासारखे राहायचा नाही. म्हणजे सर्व सदस्याने जर करता काहीतरी कामं सांगितले आणि त्या काम करायला गेले आणि नष्ट झाले तर ते नष्ट कसं झालं आणि हे नष्ट कमी करण्यासाठी काय करावे हे तीर्मान आपण सर्व सदस्यासमोर आणावे आणि त्याला मंजुरी घेऊन त्याला सूक्त क्रम घ्यावे आणि संस्थेचा लाभ ह्या मुखात व्हायसारखी आयुक्त कमिटीने बघून घ्यावे. आणि वेळोवेळी ठेव आणि कर्जाला इंटरेस्ट म्हणजे हे इंग्लिश पद होतं, मराठीचा शब्द मला सारखं कळत नाही. म्हणजे कर्जाला व्याज किती घ्यायचं, किती ठरवायचं हे आयुक्त कमिटीला संपूर्ण अधिकार आहे. आणि ह्या ठेवला किंवा कर्जला व्याज काय घेतात आणि देतात ते उपविधित असलेल्या प्रमाणे असावे, त्याचा उल्लंघन होऊ नये. आणि कुठल्या नोकरने संस्थेच्या विरुद्ध संस्थेचा काहीतरी विरुद्ध किंवा त्याच्या कामात बराबर काम करत नाही असं तर आले तर कार्यदर्शीने ह्या विषय आयुक्त कमिटी समोर ठेवावे आणि त्याच्याबद्दल काय क्रम घ्यावे, त्याला नोटीस द्यायचं की काय, असं हे सगळे आयुक्त कमिटीने ठराव घ्यावे. त्याला बोलावून काहीतरी त्याला समजून द्यायची किंवा नोटीस द्यायची या आयुक्त समितीने ठराव घ्यावे. आणि जर सौहार्द सहकार्य असले तर तुम्ही त्या नोकरावर विरुद्ध काही क्रम घेऊ शकतात. सौहार्द सहकार्याखाली असलेला संघ नसेल तर तुम्ही सहकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना ह्या विषय त्यांना कळवावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उपक्रम घ्यावे. ह्या विषय आपल्या समोर मी आज ठेवतो आहे. आणि माझा मराठी भाषेचं ज्ञान फार कमी आहे, काही चुकले तर माफ करा. आणि तुमचा अभिप्राय काय आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा मला वैयक्तिक मेसेज करून कळवावे ही विनंती करतो. आणि पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार. सहकारो रक्षति रक्षितः.